नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शौर्य आता रूममध्ये आलेला आहे आणि त्याचा तो टी शर्ट त्याने हातात घेतलाय आणि त्याचबरोबर तो टी शर्ट आता अंगावरती टाकून त्या टी शर्टसोबत तो त्याची ज्या आजच्या दिवसभराच्या आठवणी आहेत त्या जागवत आहेत. तो खूप आनंदात आहे, खूप खुश आहे, त्याला खूप छान वाटतंय कारण त्याने आज ऊर्जाबरोबर खास वेळ घालवलेला असतो आणि तो खूप आनंदात असतो. त्याला वाटत असतं की खरंच हा ऊर्जाबरोबरचा क्षण हवाहवासा वाटत असतो. तेवढ्यातच त्याच्या रूमचा दरवाजा वाजतो आणि रूममधून आजी बाहेर आजी आत येते. तेव्हा तो म्हणतो की आजी तू खरंच म्हणजे तू एवढी गोड आहेस ना, आपल्या घरातलं बाकी कोण एवढं गोड का नाही आहे, सांग बरं असं का आहे, असं तो आजीला म्हणत असतो. तेव्हा आजी म्हणत असते अरे काय झालं. तेव्हा तो म्हणतो बघ ना तू किती गोड आहे, मी पण गोड आहे. तेव्हा आजी म्हणते की आणखी कोण गोड आहे. तेव्हा तो म्हणतो ऊर्जा, तुला माहिती आहे ना किती उत्साही असते ती, किती खुश असते ती, खूप आनंदात असते रे, असं तो आजीला सांगत असतो. कारण आजी आणि त्याचं जे रिलेशन आहे दोघांचंही खूप छान आहे. कारण त्याला आजीसोबत खूप छान वाटत असतं, कारण घरातली आजी म्हणजेच एक आनंदाचा झरा आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हुळबुट्टे आता कर्नल पाटेकर यांच्या घरामध्ये डायरेक्ट आलेले आहेत आणि कर्नल पाटेकर यांना ते म्हणत असतात की मला तुमच्या CCTVचं फुटेज पाहायचं आहे. तेव्हा मात्र आता पाटेकर कशा आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. पाटेकर डायरेक्टली म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे माझ्या घरात येताना माझ्या परवानगीशिवाय यायचं नाही. हवासुद्धा माझ्या घरातून माझ्या परवानगीशिवाय बाहेर जाऊ शकत नाही आहे, तर तुम्ही इथे का आलात आणि कारण काय आहे असं ते विचारू लागतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं हुळबुट्टे म्हणत असतात की मला ते CCTV फुटेज हवं आहे. तेव्हा आणि तुम्हाला माहिती आहे की मी गॅझेटेड पर्सन आहे आणि तरीही तुम्ही मला नकार देताय. वर्दी घातलेला माणूस तुम्हाला फुटेज मागतो आणि तुम्ही नाही म्हणताय. कर्नल साहेब म्हणतात की वर्दी, जो माणूस वर्दीमध्ये आलेला नाही, कोणत्या वेळी त्याला यायचं ह्या गोष्टीची जाणीव नाही आहे, त्याने माझ्याकडे माझ्या घरात यायचं नाही, निघायचं आणि कायद्याच्या गोष्टी तर मला शिकवायच्याच नाहीत. तेव्हा इकडे हुळबुट्टेला प्रश्न पडतो वर्दी नाही आहे म्हणजे काय, मी तर फुल वर्दीत आहे, तरी हा माणूस मला असं का म्हणतोय, असा प्रश्न हुळबुट्टेला पडलेला असतो. हुळबुट्टे म्हणतात वर्दी तर आहे. तेव्हा कर्नल साहेब सांगू लागतात की वर्दी काय असते हे घेऊन सीमेवर रक्षण करणाऱ्या माणसाला तुम्ही प्रश्न विचारताय, दाढी आहे का, दाढी केलेली नाही आहे, असे केस वाढवून तुम्ही स्वतःला ऑफिसर समजता आणि तेही गॅझेटेड. 21 वर्ष मी सेवा केलेली आहे, असं कर्नल पाटेकर बोलत असतात. तेव्हा मात्र आता तर धक्का बसलेला असतो तो म्हणजे हुळबुट्टेला. हुळबुट्टे म्हणतात माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, ते इन्फेक्शन झालेलं होतं म्हणून दाढी केलेली नाही आहे असं ते सांगू लागतात. तेव्हा मात्र आता ते म्हणतात की निघायचं, सकाराम आत्ताच्या आत्ता बाहेर काढा, दरवाजा बंद करा. इकडे हुळबुट्टे म्हणतात हो हो मला बाहेर तर जाऊ द्या, असं हुळबुट्टे स्वतःच तोंडाने बोलू लागतात. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच हुळबुट्टेने आता ऊर्जाला फोन केला आहे. आता आपल्याला प्लॅन बी रेडी केला पाहिजे. आजच्या ह्याचा काहीही उपयोग झालेला नाही. ऊर्जाला जे समजायचं असतं ते समजलेलं असतं, कारण त्यांच्या तिघांचा एकत्रित हा प्लॅन झालेला असतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं हुळबुट्टे म्हणतात की आता उद्या दाखवतो काय करतो ते, असं म्हणत हुळबुट्टेनी ऊर्जाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. इकडे आजी आणि शौर्य बोलत असतात. आजी म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का शौर्य, आपल्या घरात कसं आहे माहिती आहे ना तुला, पण मला सांग की काय हे सगळं. तेव्हा शौर्य म्हणत असतो की आजी तू पण ऊर्जाला भेटलं पाहिजे. अगं ऊर्जाला भेटलं की तुलाही बरं वाटेल ना, म्हणून सांगत आहे, असं शौर्य आजीला म्हणत असतो. तेव्हा मात्र आजी म्हणत असते म्हणजे अजून कोणाला बरं वाटतं, म्हणजे मान्य आहे मला ती छानच आहे, तू एवढं सगळं सांगतोस तिच्याबद्दल, मग काय प्रॉब्लेम आहे, असं आजी त्याला विचारत असते. तो म्हणतो नाही गं. आजी म्हणते म्हणजे मला सांग फक्त मैत्रीणच आहे का आणखी काही आहे. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की नाही ग आजी, छान मैत्रीण आहे ती माझी. आजी म्हणते पण तुला माहिती आहे ना आपल्या घरामध्ये गरिबी म्हणजे डाग समजला जातो, तुझ्या वडिलाला चालत नाही येते आणि तो डाग, त्यामुळं तुला विचार करावा लागणार आहे. मग तेव्हा तो म्हणतो, आजी त्याला म्हणत असते की तू किती दिवस हे लपवून ठेवणार आहे, कारण तिला कळलं पाहिजे. तेव्हा शौर्य म्हणतो आजी मी हे मैत्रीसाठी केलं आहे, पण मला एक साधी गोष्ट सांग ना की जर आमच्यातली मैत्री नाही टिकली तर, आपल्या श्रीमंतीमुळं, म्हणून तर मी गरीब म्हणून सांगितलेलं आहे ना, मग जर मी गरीब आहे तर तिला वाटतो ना मी गरीब तसा, असं बोलणं दोघांचंही सुरू झालेलं असतं. तेव्हा शौर्य म्हणत असतो की थोडंफार चालू शकतं, मी नंतर कळवेल तिला, सांगेल तिला, कारण आता जर का तिने माझ्याशी मैत्री तोडली तर खूपच अवघड होईल, असं तो आजीला सांगू लागतो. शौर्याला इथे काळजी ह्या गोष्टीची असते की ऊर्जा त्याच्यासोबतची असलेली मैत्री तोडेल
मग आता पुढे काय करायचं हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा आजी म्हणत असते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कारण काय होऊ शकतं तुला माहिती आहे, आपल्या घरामध्ये गरिबी ही गोष्ट अजिबात चालत नाही आणि त्यामुळं पुढे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळं आपल्यालाच विचार करावा लागणार आहे. इकडे विजया हर्षवर्धनबरोबर बोलत असते. हर्षवर्धन तिला म्हणत असतो की काय झालं. विजया म्हणते की फोन आलेला होता शिर्केंकडचा. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की त्यांना सांगून टाक, जोपर्यंत या केसचा निकाल लागणार नाही तोपर्यंत काहीच करू शकत नाही. तेव्हा ती म्हणते, अहो पण असं कसं सांगायचं डायरेक्टली. हर्षवर्धन म्हणतो, आता मी कसं सांगितलं तसंच, एवढं सोपं आहे ते. आता हर्षवर्धनला काय आहे, विजयाला तर बोलायचं होतं, विजया काय करणार आहे करून करून, हे तर त्याला माहिती आहे. आणि म्हणूनच तो विजयाला म्हणत असतो की तू बोल. आता विजयाला प्रश्न पडतो की मी डायरेक्ट कसं बोलू त्यांच्याशी, म्हणजे त्यांना डायरेक्ट कसं सांगू की जोपर्यंत विक्रांतच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टींवरचं बोलणं जे आहे ते टाळायचं आहे. या विधींबद्दल, या नात्याबद्दल जे काय आहे ते टाळायचं आहे. इकडे कर्नल पाटेकर आता दुसऱ्या दिवशी सकाळी निघालेले असतात आणि यांचा प्लॅन बी तयार झालेला आहे. शौर्यला ऊर्जाने मेसेज केलेला आहे आणि ऊर्जा इकडे कर्नल पाटेकरच्या मागे मागे धावत असते. ऊर्जा हातात पर्स घेऊन त्याच्या मागे धावत आहे आणि ऊर्जाला प्रश्न पडलेला असतो की मी या माणसापर्यंत पोहोचू शकेल का. शौर्यला तर मी मेसेज केला आहे पण तो उठला नसेल का अजून. शौर्य उठतो, मोबाईल हातात घेतो आणि पाहतो तर काय, पहिला मेसेज हा ऊर्जाचा आलेला असतो आणि मग प्लॅन बी तयार आहे, तुला यावं लागेल असंही सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे शौर्यात मेसेज पाहतो आणि म्हणतो, म्हणजे कालचा काहीच उपयोग झालेला दिसत नाही आहे, आता प्लॅन बी करायचा आहे, म्हणजे पुढच्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतील असा विचार शौर्याच्या डोक्यात चालू झालेला असतो. तेवढ्यातच विजया तिथे येते आणि म्हणते, शौर्य झाले का आवरून, बरं झालं तू लवकर उठलास, मी तुलाच उठवायला आले होते, आवरून घे. त्याच्यासाठी तिने येताना कॉफीसुद्धा आणलेली असते आणि त्याला म्हणत असते की हे घे. तेव्हा शौर्य म्हणतो, पण आई. तेव्हा ती म्हणते की अरे काय झालं. तेव्हा शौर्य सांगू लागतो की नाही, मला तुला ही गोष्ट सांगायची आहे. ती म्हणते की आवर लवकर, डॅडने तुला खाली बोलवलेलं आहे आणि लवकरात लवकर चल. आता मात्र शौर्याला धक्का बसतो. शौर्य म्हणतो काय. ती म्हणते की महत्त्वाच्या केससाठी तुला घेऊन डॅड जाणार आहेत. शौर्य म्हणतो की मला तर ऊर्जाने बोलवलेलं होतं, मी तिला शब्द दिलेला होता, आता काय करणार आहे. असं म्हणत शौर्य म्हणतो की चालेल. आता आई म्हणते की चालेल, मी होते पुढं, तू आवरून ये आणि कॉफी घे असंही तिने आवर्जून सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे आता शौर्य विचार करू लागतो की आता काय करायचं, गोष्टी कशा मॅनेज करायच्या. कारण त्यालाही काळजी वाटत असते की सांगणार कसं आणि सांगणार कोणाला, हा प्रश्न त्यालाही पडलेला असतो. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा सोडवायच्या ह्या गोष्टींचाही विचार सुरू झालेला असतो. त्यानंतर इकडे ऊर्जा शौर्याला फोन करते आणि शौर्याला विचारू लागते, कुठे आहेस तू, तुला किती वेळ लागणार आहे. शौर्य खाली येतो आणि हर्षवर्धन त्याला म्हणत असतो की काय रे कुठं. शौर्य म्हणतो की नाही डॅड, मी येतच होतो. ते म्हणतात की चल लवकर चल, आज ना सक्सेनाची एक केस आहे, शहाची एक केस आहे, भजन तिथे प्रेझेंट करेल, तू त्याच्यासोबत थांबायचं आहे. हे सगळं डिटेल्स सांगितले जातात. तेव्हा म्हणत असतो की तो दुपारी ना. हर्षवर्धन म्हणतो काय चाललंय तुझं, दुपारी नाही आहे, आपल्याला वेळ नाही आहे, आपल्याकडे खूप केसेस पेंडिंग आहेत आणि आपल्याला निघावं लागणार आहे. ते निघतच असतात आणि नेमकं त्याचवेळी तिथे आता शिर्के आलेले असतात. त्याचवेळी अर्पिताची आई, विक्रांत आणि तिचे बाबा हे सगळे दारात येऊन थांबलेले असतात. आता मात्र हर्षवर्धनला धक्का बसतो. हर्षवर्धन म्हणतो की हे सगळं काय आहे, कारण त्याने तर विजयाला फोन करायला सांगितलेलं होतं, मग ही माणसं दारात कशी आलेत. यांना तर स्पष्ट मी सांगितलेलं आहे, जोपर्यंत विक्रांतच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत लग्नाची बोलणी आपण करणार नाही आहेत. तेव्हा शिर्के म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही निघालेला आहात पण आम्हाला सवय नाही ना अपॉइंटमेंट घेऊन यायची, लोक आमची अपॉइंटमेंट घेतात. मग इकडे अर्पिताची आई पण सांगू लागते की हो, हे म्हणाले आपलंच घर आहे, चल त्यात काय कळवायचं एवढं, जाऊया म्हणून आम्ही आलेलो आहोत असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे ऊर्जाने आता जवळजवळ गाठलेलंच असतं आणि ती इकडे कर्नल पाटेकरला म्हणत असते की प्लीज एकदा ऐकून घ्या ना, आज मला तुमच्याशी बोलायचंच आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत आलेली आहे. तेव्हा मात्र कर्नल पाटेकर म्हणत असतात की मी किती वेळा सांगितले मला नाही बोलायचं. तेव्हा ऊर्जा म्हणते की खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण कर्नल पाटेकरांनी बुलबुट्ट्याला सांगितलेलं असतं की कशावरून तुम्ही विकले गेले नसाल आणि तुम्ही गुन्हेगाराला जर ते फुटेज दिलं तर. इकडे ऊर्जा म्हणत असते, अहो असं काय करताय तुम्ही, प्लीज ऐका ना. इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की ठीक आहे आम्ही निघतोय. तेव्हा ते म्हणतात, अहो बरोबर आहे, कसं आहे तुमच्यासाठी तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तुमचे क्लायंट महत्त्वाचे आहेत, तसं आमच्यासाठी पण आहे ना.
हे जर लग्न पेंडिंग पडलं, लांबणीवर पडलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं ते सांगू लागतात. तेव्हा मात्र इकडे तीर्था त्याचबरोबर सगळे, तेव्हा विजया सांगत असते की खरंच अर्पिता आली ना घरामध्ये चैतन्य येतं. खरं तर खूप छान वाटतं. अर्पिता आल्यानंतर आमच्या घरातलं वातावरण छान झालेलं असतं. इकडे ऊर्जा मात्र बोलत असते. ऊर्जा म्हणत असते की प्लीज पाठेकर ऐका ना तुम्ही. अहो कसं आहे माहिती आहे का, तुमच्याच घराशेजारच्या एका माणसाने तो मोकाट फिरसुटलेला आहे. एका पद्मा नावाच्या मुलीवरती अन्याय केलेला आहे आणि त्या मुलीला मला न्याय मिळवून द्यायचा आहे. ती गुन्हेगार मोकाट फिरतायत. तुम्ही पण देशासाठी, देशाच्या रक्षणासाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मग आज तुम्ही का माघार घेताय? असं का करताय? मला मदत करा तुम्ही. मला तुमची थोडीशी मदत हवी, जास्त नाही. असं सुद्धा ती सांगत असते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता प्रश्न पडलेला असतो की पुढे काय, नक्की गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या आहेत, हा एकच प्रश्न असतो. आता सगळेजण बसलेले आहेत. हर्षवर्धन स्पष्ट सांगत असतो की हे बघा शिर्के, मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय की जोपर्यंत विक्रांतच्या केसचा निकाल लागणार नाही तोपर्यंत आपण कोणतेही कार्य करणार नाहीत. कसं आहे, कार्य करत असताना माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कार्य करत असताना आणि तिच्यासाठी, ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. हे कार्य जेव्हा घडणार आहे तेव्हा मात्र मला सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित हव्या आहेत असं इकडे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र हर्षवर्धन स्पष्ट सांगतो, त्यामुळं मला कोणत्याही गोष्टीमध्ये काही गडबड नको आहे आणि मी तुम्हाला स्पष्टच सांगतोय. तेव्हा ते म्हणतात, काय हो, म्हणजे तुम्ही वकील आहात मान्य, जोक पण भारी करता हो तुम्ही. आता हर्षवर्धन जहागीरदार एखादी केस लढतोय, ती केस पूर्ण कशी होणार नाही आहे, हर्षवर्धन जहागीरदार जिंकणार आहेत. तेव्हा ते म्हणतात, हो का, हे मी स्पष्ट सांगितलं आहे. तेव्हा तो म्हणतो की हे बघ हर्षवर्धन जहागीरदार, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे विरोधी पक्ष आमच्या बाजूने ठाण मांडून बसलेला आहे. जर का आत्ता जर लग्नाला नकार दिला, साखरपुडा पुढे ढकलला तर आमची छेतू होणार आहे. कसं आहे, त्यांचं असं म्हणणार आहे की व्याहींचं जर विक्रांतवर विश्वास नाही आहे तर जनतेने आमच्यावर का विश्वास ठेवायचा, हा प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळं जहागीरदार साहेब विचार करा, असंही ते बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा आता खूपच टेन्शनमध्ये असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा मात्र शौर्याला म्हणत असते की शौर्य, मला सांग नक्की का केलंस तू हे सगळं? बाबांची स्कूटर दुरुस्त केली, एवढ्या सगळ्या गोष्टी तू का करतोयस माझ्यासाठी? आणि शौर्य उत्तर देणारच असतो. तेवढ्यातच तिथे गाडीतून एक आजी उतरतात. ऊर्जा मात्र त्यांच्याकडे पाहत राहते आणि ऊर्जा त्यांना विचारू लागते की काय झालं. तेव्हा आजी तिकडून ओरडतात की शौर्य म्हणून. आता शौर्य आजींची एक सिनियर लॉयर म्हणून ऊर्जासोबत ओळख करून देणार आहे. ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.